बार्शी आगारातील कर्मचाऱ्यांसाठी नव्यानं उभारण्यात आलेल्या विश्रांतीगृहाची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली आहे। शेडमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यानं संपूर्ण विश्रांतीगृहात पाणी साचलंय। कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कर्मचाऱ्यांना आरामदायी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं उभारण्यात आलेलं विश्रांतीगृह अवघ्या 15 दिवसातच गळतीमुळे चर्चेत आलंय। शेडमधून पाणी थेट आत येत असल्यानं बसण्याची आणि झोपण्याची जागाच ओलसर झालीय। त्यामुळे बाहेरील आगारातून मुक्कामी येणाऱ्या चालक वाहकांसह कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। विश्रांतीगृह बांधलं पण त्यात जर पाणी गळत असेल तर कर्मचाऱ्याने विश्रांती घ्यायची तरी कुठे, असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। विश्रांतीसाठी उभारलेल्या इमारतीतच पावसापासून संरक्षण नसल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष दशरथ सोनावणे यांनी प्रशासनाला तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। शेड गळती त्वरित थांबवून मुक्कामी कर्मचाऱ्यांसाठी पर्यायी विश्रांती व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अन्यथा संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। पहिल्याच पावसात उघड झालेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या सुविधांकडे प्रशासन किती गांभीर्यानं पाहत आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत असून आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 15 दिवसापूर्वी बार्शी आगारात नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी जे विश्रांतीगृह बांधण्यात आले होते त्याची अवस्था पहिल्याच पावसात अतिशय दयनीय झालेली आहे। पूर्ण विश्रांतीगृहामध्ये पाण्याचे डबकं झाल्यासारखं अवस्था आहे। तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि कर्मचाऱ्याची सोय लवकरात लवकर करावी, अन्यथा सेवा शक्ती संघर्षातर्फे आंदोलन करण्यात येईल।